वळूयात पुढील बातमीकडे। ओवेसी बंधूंना महाराष्ट्र हवाय। अकबरुद्दीन ओवेसी आणि असदुद्दीन ओवेसी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। एमआयएमची मुंबईवरही करडी नजर आहे। उत्तर प्रदेशातल्या आमदारांसह 40 जणांच्या टीमचं मुंबईवर लक्ष आहे। हैदराबादेतले सर्व आमदार प्रचारात उतरणार आहे। बिहारमध्ये जे आमदार आहे एमआयएमचे तेही प्रचारात उतरणार आहे। एमआयएमच्या निवडणूक प्रचारात देशभरातील एमआयएमच्या आमदारांची फौज असेल। अकबरुद्दीन ओवेसी, असदुद्दीन ओवेसी 3 जानेवारी ते 13 जानेवारी महाराष्ट्र पिंजून काढतील। 3 तारीख से मुंबई में शुरू होगी, गोवंडी के अंदर उनकी सभा होंगी, फिर उसके दूसरे दिन अमरावती अकोला में होगी, फिर नांदेड़, शोलापुर, औरंगाबाद, धुलिया, मालेगांव, ये सभी जगहों के ऊपर होंगी। अकबरुद्दीन ओवैसी साहब आएंगे, वो भिवंडी, मुंब्रा, मुंबई, औरंगाबाद और बहुत सारी जगहों के ऊपर उनकी भी सभाएं होने वाली हैं। तर ओवेसी बंधूंची नजर आता महाराष्ट्रावर आणि याच संदर्भातील अपडेट घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। विजय, आपण पाहतोय ओवेसी बंधूंचा धडाका हा महाराष्ट्रात, सभांचा धडाका महाराष्ट्रात सुरू होणार आहे। काय माहिती येते, कसा हा दौरा असेल? नक्कीच जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 3 जानेवारी पासून ओवेसी बांधव जे आहेत ते येणार आहे। त्याचबरोबर एमआयएमचे त्यांचे जे काही अधिकारी असणार आहे ते देखील महाराष्ट्रामध्ये असणार आहे, मुंबईमध्ये असणार आहे। छत्रपती संभाजीनगर, अकोला, धुळे, जालना या भागांमध्ये ते सभा घेणार आहे। कॉर्नर बैठका ज्या आहेत त्या देखील घेणार आहे। महानगरपालिकेसाठी आता एमआयएमने चांगली कंबर कसल्याची आपल्याला पाहायला मिळते आणि ओवेसी बांधव देखील यासाठी दाखल होणार आहे, सभा देखील घेणार आहे। गेल्या काही दिवसांपासून जर पाहायला गेलं तर एमआयएम जे आता महाराष्ट्रामध्ये आपली कंबर कसत असल्याची पाहायला मिळत आहे। कारण गत वर्षी जर पाहायला गेलं छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेमध्ये एमआयएमचे तब्बल 22 नगरसेवक जे आहेत ते निवडून आले होते। खासदार देखील त्यांचे त्यावेळी होते। आता यावेळी पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एमआयएमला मोठा फटका बसलेला आहे। कारण एमआयएमचं एकच सीट जे आहे ते विधानसभेमध्ये निवडून आलं होतं। गत वर्षी 2 सीट जे आहे ते आले होते। मात्र यंदा झालेल्या बिहारच्या निवडणुकीमध्ये एमआयएमला मोठं यश आलेलं आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील ते आता पाय पसरत असल्याचे पाहायला मिळत आहे। ओवेसी बांधव आता दाखल होणार आहेत आणि 3 तारखेपासून ते वेगवेगळ्या भागामध्ये सभा घेणार आहेत। तब्बल 10 ते 12 मध्ये ठिकाणी जे आहेत आता नगरसेवक त्यांनी रिंगणामध्ये उतरवलेले आहेत। त्या नगरसेवकांना निवडून आणण्यासाठी ते आता प्रयत्न करणार आहेत। जी विजय, त्यामुळे ओवेसी बंधूंच्या या सभांचा किती परिणाम महाराष्ट्रातील या राजकीय गणितांवर होतो ते पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।